TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. साठी आमंत्रित केले विवेक शेलेवन संघ हरीश निरगुड्यांचा संघ कवी शेंडे पहिला चेंडू या साफ्टीवरती चेंडू आणि पहिल्या चेंडू निर्धाव फेकतात 5 षटकांचा सामना पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघतो या मैदानावरती मात्र याच्या संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल जबरदस्त फटका यावेळेस स्कोरबोर्डच्या वरून चेंडू थांबला नाहीये हा मोठा चेंडू सीमा पलीकडे पहिला चौकार दाखवतोय कवी शेंडे आणि आपला मात्र परिचय देतोय या स्पर्धेमध्ये सर्व चांगला खेळ केला असेल तर कवी यांनी पुन्हा एकदा चांगला चेंडू बऱ्याच वेळा मात्र चेल त्या ठिकाणी सुटलाय दुसरी खेळण्याचा प्रयत्न आणि चित्त्याच्या वेगाने मात्र 2 धावा मंडपात येऊन विराजमान व्हायचा आहे पुन्हा एकदा सडकचा चेंडू मात्र सीमारेषेकडे जातोय आणखीन एक चौकार व्हेरी गुड बॅटिंग मात्र आता शेवटचा आणि अंतिम दिवस आहे पाहुण्यांची येण्याची वेळ झाली आहे त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा चेंडू आले आणि मात्र कवी शेंडे बॅक टू द पॅव्हिलियन पुन्हा एकदा सुद्धा त्याचा आक्रमकता दाखवली मात्र सामन्यामध्ये टिकून राहिला नाही पहिल्या षटकाचा बाद झालाय पुन्हा फलंदाज चांगला चेंडू बघा सन्मान दिलाय चेंडू लगभग ऑफलाईनचा चेंडू होता मात्र कोणता संघ असणार याचं उत्तर 10 षटकांच्या नंतर मिळेल अतिशय चांगला चेंडू मात्र आयोजकांनी सुद्धा तेवढीच मेहनत घेतली या स्पर्धेसाठी चेंडू हवेता क्षेत्राच्या चेंडूच्या वरती 10 ते 15 पावलांचा अंतर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाज मात्र जय अद्याप मैदानामध्ये एक चांगला फलंदाज आहे मात्र यावेळेस ऑफस्टिक वरती चेंडूपैकी करतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसरे षटक मार्गस्थ यावेळेस मोठा फटका जयाच्या बॅटमध्ये चेंडू मात्र आवता पार 6 धावांसाठी गेल्या 5 दिवसात दाखवले ते सहकार्य दाखवतात गोलंदाज सचिन पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस मिड विकेटला चेंडू मात्र कार्पेट ड्राय होतोय आणि चेंडू जमिनीलगत गेलाय फक्त एका धावेचा ते तडीया सर्कलच्या बाहेर बघितलंय पुन्हा एकदा चांगला चेंडू होता बॅकफुटला आले होते मात्र कट करता आला नाहीये चेंडू सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या करू शकेल मात्र एका दुसरा मोठा सामना झपाट्याची धावसंख्या वाढवेल धावसंख्येला मदत होईल मोठा फटका गॅपशॉट सिलेक्शन करू शकला नाहीये चेंडू एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय चेंडू पैकी केली आहे मात्र रिस्क घेत नाहीये या चेंडू अक्षरला केल्याचा होता पंचांकडे अपील केलं होतं नंदन यांना विनंती असेल थोडस एखाद षटक राहिलं तरी चालेल पूर्ण पब्लिकचं कव्हरेज आणि समालोचन कक्ष आणि ट्रॉफी कशा येतील युट्यूब मध्ये ते सुद्धा थोडस बघितलं त्यांनी तर चांगलं होईल बॅकफुटला जातोय कट करतोय चेंडू पॉइंटच्या दिशेला मात्र क्षेत्राच्या चेंडूच्या वरती बघा अतिशय चांगला षटक फेकलाय या हरीश इलेव्हन संघाने कारण पहिल्या षटकापासून तिसरं षटक आहे तर चांगली गोलंदाजी कारण नॉकआउटचे सामने जो सामना हारला तो या स्पर्धेतून बाहेर कारण पहिल्यापासून बघितले आपण अगोदर सुपर 8चे सामने त्याच्यानंतर सेमीफायनलचे 2 सामने आणि फायनलचा 1 सामना बघणार आहोत मात्र याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळणार आहे की प्रथम क्रमांकाचा खासदार कोण ठरेल उपस्थित परंतु हा जबरदस्त असा बोनसच्या स्वरूपात खणखणीत दंडक देते मैदानात उपस्थित पुन्हा एकदा मोठा फटका क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न मात्र पंचांकडे दाद मागतायत पंच योगेश इंद्रेकर तिसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण बघितली कमी आहे पुन्हा एकदा त्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न सफल होत नाहीये गोलंदाजाने ओळखलाय की यावेळेस अक्रॉस द लाईन वारंवार अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आहे जय आता काही यश मिळत आहे पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू त्याच दिशेला चेंडू आणि पुन्हा एकदा चकतो इथे मात्र ऑफ स्टिक वर रोखून ठेवलेलं ते जय याला जगदीश सर आणि षटक क्रमांक 3 संपलाय बघा 24 धावा फक्त दापडवरती ड्रीम ट्रॉली घेऊन जायचं आपण कारण उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय खेळाडूंना तर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा थकान महसूस होत आहे या
खेळाडूंच्या मात्र वारंवार पाण्याची मागणी केली जाते. 3 षटक संपल्यात. 24 धावा धावपळकावरती. अत्यंत चांगली आणि किफायतशीर गोलंदाजी मी म्हणेन. या 3 षटकात जर बघितलं तर प्रति षटकामागे 8 ची सरासरी घातली आहे. मात्र ही 8 ची सरासरी कमी होणार आहे ती हरेश एलेवन संघासमोर. आतापर्यंत 24. आता तर ऍक्सिलेटर वाढवावं लागेल आणि ऍक्सिलेटर वाढत नाही तर एक गडी बाद मात्र निश्चित होतो आणि जबरदस्त असा फटका मिळाले असतील जगदीश सर या गोलंदाजाला. रोहिदास यांना तो मात्र इथे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. एक खराब चेंड होता रोखू शकता तर 24 धावा फक्त धावपळकावरती आहेत आणि अद्याप मात्र एक 19 चेंडू 20वा चेंडू हरेश एलेवन कडून इथे मात्र एक सोपा झेल आणि हा झेल टिपतो याच्या खेळीचा अंत होतोय. मास्टर आता काय करता येतं, काय घडतंय, काय बिघडतंय आणि ते आता रोहिदास सुंदर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा इथे मात्र सोपा झेल परंतु 1 बाउन्स चौकार मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या फिल्डर्स मधून. मात्र चेंडू वेगाने झेल सोडलाय आणि हा मात्र षटकार देव देतो आणि कर्म देतो अशी गत झाली आहे. शेवटचं षटक प्रवीण हाताळतोय. मात्र षटकामध्ये धावसंख्या वाढवावी लागेल. सागर फलंदाज हरीश निरगुडा या षटकातून करतो. चेंडू हवेत. स्वयं गोलंदाज झेल टिपेल का, झेल सोडलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र हरीशने मनाई केली आणि मी म्हणेन चांगला निर्णय दिला. कौतुकास्पद अशी गोलंदाजी होती, कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केली. परंतु इथे दिनेश मात्र एक अजब गजब स्टाईल मध्ये गोलंदाजी करतोय आणि हा मात्र पुन्हा एकदा चकतोय. इथे धावबाद होण्याची सुवर्ण संधी परंतु धावबाद काही होऊ शकत नाही. पंच योगेश इंद्रेकर सर एक वेळ हवामान खात्याचा निर्णय चुकू शकतो, अंदाज चुकू शकतो. चेंडूवरती हरीश पुन्हा एकदा पहिल्या टप्प्याचा चेंडू मात्र क्षेत्राचे पुन्हा एकदा मिस करतोय. चेंडूवरती ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या. प्रयत्न केला. सन्मानजनक धाव संख्या निश्चितच मानावी लागेल परंतु हा तर चांगला फटका ज्या पद्धतीने पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय. 2 धाव तर सहजरित्या पळून काढल्यात आणि इथे मात्र ट्राय घेण्याचा प्रयत्न दिनेशाने करायला हवा. निश्चितच काही त्यांना मिळत नाही. 2 धावा एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाही. किंवा समीर दादा उर्फ छोटे दादा देशमुख यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वातंत्र्य सैनिक हरिनारायण देशमुख. अतिशय चांगलं गाणं त्यावेळेस मात्र नोटा खोट्या झाल्यात आणि पाऊस येरे येरे पावसा तुला देतो पैसाची गत झाली आहे. कारण पैशासाठी सर्व जे जनतेला यावेळेस मात्र वेटीस धरावं लागतंय आणि सामना मात्र यावेळेस हळूहळू कळून सामन्यामध्ये शिरकाव करतो आपण. सामना मात्र शेवटच्या षटकात 2 संघादरम्यान निर्धारित 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर यावेळेस विवेक श्रेयस इलेव्हनने धावसंख्या धावपळका लावली होती 44 धावा. 45 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. पॉवर प्लेचा फायदा इथे घेतला. चेंडू खराब क्षेत्ररक्षण तिथे जयच मात्र लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण बॅकअप करतोय. तोपर्यंत 2 धावा धावफलकावर. त्यावेळेस पहिले षटक हाताळतोय अजय कॉमेडी बॉक्सिंग कडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज तिथे इतका चांगला थ्रो. 1 धाव इथे मिळते. पण वारंवार नाव पुकारायला लावू नका. यावेळेचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज म्हणावं लागेल. मात्र इथे लक्षाचा डिफेन्स करता येईल का. हा चेंडू लिक्स्टमच्या स्ट्राईकला फलंदाज विनायक हा चेंडू लॉक करतो. हवेत क्षेत्ररक्षक चेंडू धाव देतोय आणि हा झेल इथे सुटलाय. त्याच्यामुळे 2 धावा इथे धावफलकावर. यावेळेस गरज आहे 35 धावांची. हा चेंडू जागा म्हणून खेळतात. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एपीएल चौकार. चीन हे नाव क्रिकेट विश्वासाठी खूप मोठं नाव आहे. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू
सचिन हे नाव निश्चितच क्रिकेट विश्वासाठी मोठे आहे. म्हटलं जातं याच मातीतला, महाराष्ट्रातला, याच देशातला सचिन रमेश तेंडुलकर. मात्र हा सचिन हरेश संघाचा चांगली फलंदाजी करतोय, चेंडू येतोय यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. मात्र ते अपील करतायत. फलंदाज सुरक्षित संख्या धावफलकावर 17, गोलंदाज अंकुश. मात्र चेंडू पुढे सरसावले होते. हा चेंडू ऑप्शनच्या थोडसा बाहेर, स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवता येईल. हा चेंडू या ऑन साईडला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन. खांद्यावरील जबाबदारी आहे. मराठी हिंदी गाण्याचा सुरेल नजराना सादर करतात, प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आहे. चेंडू लो फुल टॉस, मिस टायमिंग होतोय आणि हा झेल सुटतोय. देव देतो आणि कर्म नेता असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. सोपा झेल षटकात चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू फायटे डिलिव्हरी, लेग ब्रेक होतोय. चेंडू टप्प्यामध्ये वळतोय. फलंदाज शफल होऊन घेण्याचं इथे खूप महत्वाचं असतं. फुटवर्क महत्वाचं असतं, तंत्र महत्वाचं असतं, तुमचं टेक्निक चांगलं असायला हवं, चेंडूवरची नजर चांगली असायला हवी. मात्र इथे हा फलंदाज चुकीचं तंत्र वापरतोय. कवी पुढे सरसावला, एसटीची संधी इथे गमावली आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज फिरोज सरगडे यांच्याकडे अपील करतायत धावचित्त. मात्र अपील फेटाळून लावलेलं आहे. अतिशय चांगली पंचगिरी. हा चेंडू बॅक पुढे जाऊन ढकलला हलक्या हाताने शॉर्ट कव्हरला. 30 यार्ड मध्ये चेंडू आला जाईल का? मात्र चप्पल त्याने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहे. पूर्णपणे दबाव टाकलेला आहे विवेक श्रेयस या संघावरती. विवेक श्रेयस संघ सुरुवातीला निश्चितच या स्पर्धेमध्ये खराब कामगिरी करत होता. मात्र हरेश लेवलची चांगली कामगिरी. हा चेंडू फास्टर वन टाकलाय बघा. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, विविधता आणि हा जिंकण्यासाठी गरज आहे. यावेळेस 19 धावांची 19 धावांची गरज येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. कवी यावेळेस क्षेत्ररक्षणी पाहणी करतोय. व्यूहरचना आपण पाहू शकता. 30 यार्ड मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण. आणि अपील केले गेले एसटीचीत पंचांचा बोट आकाशाकडे. आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. आणि निश्चितच आपल्या संघासाठी किंवाचं रान केलंय आणि आपल्या संघाला इथपर्यंत आणण्यासाठी आणि सिंहाचा वाटा उचललाय. हा चेंडू बघा, पायटे डिलिव्हरी. कमिटीकडून त्याचं इथं हार्दिक स्वागत करतो. तसेच बडेकर साहेब हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, तर त्यांचं मनापासून इथं आम्ही स्वागत करतोय. जय ओव्हर द विकेट मारा करतोय संजय नगर यांच्याकडनं. स्ट्राईकला फलंदाज विनायक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज किसन अजूनही यावेळेस एक चांगली भागीदारी करत असताना आपण पाहतोय 2 फलंदाज नाबाद. जय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फिरकावून दिलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हॉलमार्क ISI मार्क षटकार. संख्या धावकर बाबा पण 36 धाव अजूनही गरज आहे. 6 चेंडू करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो तळमॅनला डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यावेळेस हातातून निसटतोय आणि एक चोरटी धाव चिकित्सा करतोय राष्ट्रवादी पक्षाचा. त्यांनी खरोखर खूप मोठी संकल्पना या मैदानावरती राबवली. त्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित करणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट होतं. मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो या सर्व मान्यवरांचा, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्यांचं योगदान दिलं, सहकार्य दिलं आणि आम्ही मनापासून त्यांचा खरोखर आभार व्यक्त करतो आमच्या या आदिवासी प्रीमियर लीग कमिटीच्या तर्फे. दरम्यान धावसंख्या धावपत्र पातळपणे अवस्था 39 धावा. 6 धावांची गरज आहे. अपील करतायत अंत मात्र नकार देत आहेत. फलंदाज 5 चेंडू आणि 6 धावांची गरज जर पाहिलं तर षटकात 12 धावा तब्बल फुटण्यात आलाय आणि त्यामुळे हा संघ पूर्णपणे बॅकफुटवर आहे. स्थितीची संधी मात्र यावेळेस फलंदाज क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतं. कधी कधी पक्षी येतात, कुत्री येतात मैदानात. जाऊ दे त्याला बाहेर, विचारायला चुकून आलाय तो.
त्यावेळी चेंडू हवेत आहे, हा चेंडू जातोय का बाहेरच सीमा पलीकडं आणि हा विजयी फटका, हा सामना जिंकलाय हरेश लेवल संघाने आणि